आजीच्या बाबतीत स्वानंदीने असा काय केला चमत्कार की खुद्द समरनेच मानले तिचे आभार। तर ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं चला तर बघूया। तर घडतं असं, एकामागून एक मलिकाचे सगळे डाव उधळतात, त्यामुळे ती खूप त्रस्त होते। पण पाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वानंदी हाती लागली, यामुळे ती पुन्हा प्रयत्न करते। गुढीपाडव्याची तर तयारी चालू असते, पण आजीसाठी समर तिच्या रूममध्ये स्क्रीन लावतो, जेणेकरून ती पाडव्याची पूजा बघू शकते। पण यामध्ये मात्र आजीला अजिबात समाधान वाटत नाही। स्वानंदी आजीकडे जाते आणि म्हणते, आजी पूजेची सगळी तयारी झाली, तुम्ही खाली येताय ना? आजी म्हणते, अगं माझी खूप इच्छा आहे, पण तो पिंट्या पुन्हा किरकिर करेल आणि तुला शिक्षा द्यायला तर सगळे तयारच आहे। स्वानंदी म्हणते, आजी असं काही होणार नाही आणि तुम्ही पूजेला पण येणार। आता सुरटी अर्पिता तयारच असते, इकडून ऐकते आणि तिकडे जाऊन सांगते आणि म्हणते, मॉम अगं ती स्वानंदी आजीला खाली आणते। मलिका म्हणते, काय हे तर आपल्यासाठी चांगलंच आहे, जर त्या स्वानंदीने ती म्हातारी खाली आणली ना, समर काय तिला सोडणार नाही। आप्पे तुला काय करायचं आहे माहिती ना आता? आप्पी हसून म्हणते, हो मॉम। ते आता समरकडे जाते आणि म्हणते, दादा बघतोस ना ती स्वानंदी काय करते? खरं तर आप्पीचं ऐकायची त्याची अजिबात इच्छा नसते, तरी तो विचारतो, काय केलं स्वानंदी मॅडमने? ती म्हणते, अरे तिला माहिती आहे ना आजीची तब्येत बरी नाही आहे, मग ती कशाला खाली आणते? समर शॉकून म्हणतो, काय ते आजीला खाली आणतायत? ती म्हणते, तेच ना, तिची हिंमत आता जास्तच वाढली आहे। तू सांगितलं होतं ना आजीला खाली आणायचं नाही, पण बघतोस ना तिने तुझंही ऐकलं नाही। हेच त्या दिवशी केलं तिने। मॉमने तिच्यावर जबाबदारी टाकली आणि तिने हलगर्जीपणा केला। त्याच दिवशी तिला शिक्षा दिली असती ना, आज ही वेळच आली नसती। इकडे मात्र स्वानंदी खूप खुश असते आणि गुढीची छान तयारी करते। आपण काही केलं नाही हे दाखवण्यासाठी मलिका म्हणते, स्वानंदी छान तयारी केलीस, अगदी आईंसारखी, खूप हुशार आहेस बरं का तू। आता स्वानंदीला माहीत असतं ही खूप नाटकी आहे, तरी ती स्माईल करून म्हणते, थँक्यू काकू। ती आता पुन्हा तयारीला लागते, तेवढेच समोर येतो आणि गुढीकडे बघतो, तर गुढी व्यवस्थित उभारलेली असते। तो आता रागात म्हणतो, हे काय चाललंय सगळं? आता स्वानंदी घाबरते आणि पटकन उभा राहते। समोर तो, माझ्या कानावर असं आलं तुम्ही आजीला पूजेसाठी खाली आणताय? स्वानंदी पहिले घाबरलेली असते, आता काय झालं आजी बरे आहेत ना? पण कानावर हा प्रश्न पडताच ती म्हणते, अच्छा ते का, हो बरोबर आहे। आता समर जास्तच भडकतो आणि म्हणतो, मी स्पष्ट सांगितलं होतं की आजीला पूजेसाठी खाली आणायचं नाही। स्वानंदी म्हणते, अहो मी काय म्हणते तो तुम्हाला काही ऐकायचं नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि तिला सांगा तिला पूजेसाठी खाली येता येणार नाही। तेवढ्यात मीनात बसून आजी येते, पण मीना आणि आपल्या घरामध्ये मलिका शॉक होते आणि अंशुमनकडे बघायला लागते। नक्की काय चाललं हे कुणालाच कळत नाही, कारण कुणालाही माहीत नसतं त्यामध्ये आजी आहे। आता सगळेच त्याच्या अवतीभोवती उभं राहतात। आजी हळूच पडदा बाजूला करते आणि म्हणते, कशी वाटली माझी एंट्री? आता मात्र समोर बघतच राहतो आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि स्वानंदी गोड हसायला लागते। पुढे जाते, हात पुढे करत म्हणते, आजी हळूच उतरा। आजी म्हणते, काही नाही गे एवढं, ह्या पिंट्याने उगाचच गोंधळ घातला। आता मात्र मलिकाचा चांगलाच माज उतरतो। आजी म्हणते, चला चला पूजा करून घेऊया। पिंट्या तुम्ही जोडीने पूजा करा। तो म्हणतो, हो। ते दोघं पूजा करायला लागतात, पण मलिकाचा मात्र मूडच निघून जातो। स्वानंदीची जिरणार म्हणून ती खूप खुश असते, पण नेमकी तिचीच जिरते। आपी मात्र अजूनही वरावरत असते आणि विचार करते, चला आज मजा येणार। आजी खाली गेली आहे म्हणजे चांगलाच गोंधळ झाला असणार, आज त्या स्वानंदीला मी काही सोडणार नाही। समोर दादाला तिला शिक्षा द्यायला लावणार म्हणजे लावणार। स्वानंदी तू एकदा सुटली पण आज नाही सुटणार। आता स्वानंदी जायला लागते। मलिका म्हणते, तुझी चूक केली ना ती पुसल्या जाणार नाही। स्वानंदी म्हणते, परत ह्या घरामध्ये ती चूक होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते। मलिका म्हणते, कसं आहे ना, ह्या राजवाड्याच्या घरातील सगळी नाती कुळून पेली मी। स्वानंदी म्हणते, नात्यातले विण काळाने नाही मनातील जिव्हाळ्याने घट्ट होते ना। आता स्वानंदी निघून जाते, मलिका फक्त बघत राहते। मंदाकिनीने आदिरासमोर मोठ्या मोठ्या बाता मारलेल्या असतात, अगं मराठी सण आहे, तुला एवढं पण माहिती नाही? आणि हो, तुझ्या माहेरी पण फोन करून सांग, स्वानंदीचा पहिला गुढीपाडवा आहे, करा म्हणावं। आता ती आदिराला दाखवून देत असते, तुझ्या माहेरी कुठलेही संस्कार नाही। पण आदिरा मात्र सकाळी उठते आणि गुढीपाडव्याची सगळी तयारी करते, छान रेडी होऊन नदवीत घातलेली असते। आता मंदाकिनी येते आणि बघतच राहते। आदिरा म्हणते, तुम्ही नाही तयार झाल्या?
माझ्या माहेरी सकाळीच तयार होतात. काय ना, गुढी उभारण्याचा एक मुहूर्त असतो. आई, मला वाटलं तुम्हाला माहिती असेल. मंदाकिनी म्हणते, बरं बरं, एवढं काय बोलायला नको. आणि सगळं तुला कसं जमलं? नाही म्हणजे तूच तयारी केली ना? आदिर म्हणते, हो आई, माझ्या माहेरी मी आणि आज्जूच सगळी तयारी करायची, त्यामुळे मला सगळे सण माहिती आहे. आता मात्र इकडे पण मंदाकिनीचा चांगलाच माज उतरतो. स्वानंदी समरकडे बघते तर समर तिच्याकडं प्रेमाने बघत असतो. हे बघून मल्लिका, अर्पिता आणि अंशुमनचा चांगलाच जळफळाट होतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.